चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन पायपिटी झाला सीन, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख, बहु केली वनवन पायपिटी झाला शीन, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे, बहु केली वनवन पायपिटी झाला शीन, विठ्ठल श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजननी देवाचे विठ्ठल विठ्ठल तुम्हाला चौपदाराचं काम सांगावं लागेल, लिहून द्यावं लागेल सगळं, असू द्या आता काय बारीक लक्ष ठेवायचं श्रोत्यामध्ये। कोण चुळबुळ करायला लागलं सांगायचं, कोण पायवर करून बसलं सांगायचं, कोण स्टेजवर आलं थांबवायचं। चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन पायपिटी झाला सीन। संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा अभंग असून, तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांना या अभंगातून काल्याचं निमंत्रण दिलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य बालदास महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेली ही पुण्यभूमी परमपूज्य बालदास महाराज सेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून योगीराज परमपूज्य बालदास महाराज यांचा हा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीचा उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळ, परिसरातील सर्व भाविक भक्त सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने, ट्रस्टच्या माध्यमातून, ट्रस्टचे अध्यक्ष असतील, सगळे विश्वस्त असतील, सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी याही वर्षी भव्य दिव्य प्रमाणात हा उत्सव संपन्न होत असताना आजची आपली ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे। सेवेकरता उपस्थित मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी आणि समोर बसलेले सगळे श्रोते सज्जन आणि माता भगिनी, आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचं आहे। विठ्ठल विठ्ठल आजचं आपलं जे कीर्तन आहे ते काल्याचं कीर्तन आहे। काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन। एखाद्या माणसाला जर 7 दिवस कीर्तन ऐकायला यायला जमलं नाही तर लोक म्हणतात तुम्ही कमीत कमी काल्याच्या कीर्तनाला या। नाही काल्याच्या कीर्तनाला यायला जमलं तरी कमीत कमी 12 वाजता प्रसाद जेवायला या, पण 12 वाजता आल्यावर मग प्रसाद नाही बरं का। ज्याने कीर्तन ऐकलं त्यालाच प्रसाद मिळणार। विठ्ठल 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 विठ्ठल। परमपूज्य योगीराज बालदास महाराजांनी आपल्याकरता हा काला केला बरं का। महाराजांचा स्वभाव असा होता, सगळे एकत्र करायचे आणि सगळ्याला जीव घालायचं, आहे की नाही। सगळ्यांना चहा पाजायचा, सगळ्यांच्या करता ते चहा करायचे,
लोक एकत्र आले पाहिजे म्हणून चहा बनवायचे आणि चहामध्ये हिमालयातून आणलेलं औषध टाकायचे. त्याच्यामुळे त्यांचा चहा, त्यांनी बनवलेला चहा प्रसाद. आणि तो चहा पिण्याकरता म्हणून लोक सगळे एकत्र यायचे. नुसता चहाच नाही, त्या ठिकाणी खिचडीचा प्रसाद त्या ठिकाणी खाऊ घालायचे. म्हणून आज सुद्धा काय बनवतो आपण? खिचडी, खिरीचा प्रसाद. आजही त्यांचीच खीर आपण बनवतो. आणि आजही त्या खिरीची चव घरच्या खिरीपेक्षा काय वेगळी. त्याचं कारण त्यात महाराज प्रसाद टाकतात. आजही महाराज तिथे प्रसाद टाकतात आणि तो प्रसाद आपल्याला प्राप्त होतो. संतांच्या हातचा प्रसाद जो आहे विशेष असतो. प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्रसाद असतो प्रसन्नता. मन प्रसन्न होणं हा खरा देवाचा प्रसाद आहे. माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या परिस्थितीपेक्षा सुद्धा मनस्थिती महत्त्वाची आहे बरं का. परिस्थिती खूप चांगली असेल पण मनस्थिती बिघडलेली असेल तर सुखी का दुःखी? बोला, दुःखी. परिस्थिती सामान्य असेल पण माणसाची मनस्थिती चांगली असेल तर मनुष्य सुखी असतो. पण परिस्थिती चांगली असलीच पाहिजे पण त्याच्याबरोबर मनस्थिती चांगली असली पाहिजे. परिस्थिती करता तुम्ही वर्ष द्या पण मनस्थिती करता तुमचे एवढे 8 दिवस काढत जा बरं का. महाराजांची सेवा. परिस्थिती करता तुम्ही दिवसभर द्या पण मनस्थिती चांगली राहिली पाहिजे. याच्याकरता रोज सकाळचा अर्धा तास आणि संध्याकाळचा अर्धा तास हरिपाठ मानला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी हा काला आपल्याकरता केला आहे आणि म्हणून साधू संतांनी हा काला केला. त्या ठिकाणी काल्याच्या निमित्ताने संत देव आपल्याला काय देतात? प्रसाद देत असतात. काला शब्दाचे अनेक अर्थ आहेत. काला शब्दाचा सरळ सरळ अर्थ आपण पाहतो. काला म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं. एखादा मनुष्य जेवायला बसला असेल आणि त्याच्या ताटात अनेक पदार्थ वाढले असेल, सगळी एकत्र करून खात असेल तर आपण काय म्हणतो? काला करून खातो. म्हणजे काला म्हणजे सगळ्यांनी एक होणं बरं का. एकत्र आल्याशिवाय आनंद नाही. आपापले वैचारिक मतभेद बाजूला सारायचे आणि सगळ्यांनी चांगल्या कामाकरता, महाराजांच्या कार्याकरता एक होणं म्हणजे काला आहे. शरीराने एक व्हायचं नाही, मनाने एक व्हायचं आहे. बरेच वेळेला शरीराने लोक एक झालेली दिसतात, शेजारी शेजारी बसलेले असतात, पण मनाने एक असतीलच असं नाही. शरीराने लोक एका घरात राहतात पण मनाने एक असतीलच असं नाही. ऐका, गावात आनंद पाहिजे असेल तर गावात काला पाहिजे. कालवा नको बरं का. आजकाल गावात काला कमी आणि कालवाच जास्त. अनेक विचार. घरात आनंद पाहिजे असेल तर घरात सुद्धा काला पाहिजे, एक विचार पाहिजे. मनात आनंद पाहिजे असेल तर मनात सुद्धा काला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधू संतांनी 3 प्रकारचा काला आपल्याला सांगितला. पहिला काला, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. पहिला काला दही आणि भात. म्हणून प्रत्येक काल्याच्या कीर्तनात दही ठेवलेलं असतं आणि भात ठेवलेला असतं. असं शिंक बांधलेलं असतं आणि शिंक्यावर मडकं ठेवलेलं असतं. आमच्या तिकडे आळंदीला त्यात दही आणि लाई ठेवतात. तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात काय ठेवतात? तेच आहे. मला वाटलं लाडू ठेवतात का, पेढे ठेवतात का काय? दही आणि लाहीच असते. दहीच का आणि लाहीच का? आपल्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागं विचार आहे, लक्षात ठेवा. लाही जे आहे ते ब्रह्मज्ञानाचं प्रतीक आहे आणि दही हे भक्तिप्रेमाचं प्रतीक आहे. ज्ञान आणि प्रेम म्हणजे काला. विठ्ठल आपल्या जीवनात ज्ञानही पाहिजे आणि आपल्या जीवनात प्रेमही पाहिजे. बरेच लोकांच्या जीवनात ज्ञान असतं पण प्रेम नसतं.
काही लोकांच्याकडे प्रेम असतं पण ज्ञान नसतं. म्हणून दोन्हीचं ऐक्य म्हणजे काय आहे? काला आहे. दुसरा काला संतांनी सांगितला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला. खिचडी काला. संतांनी आपल्या मनाकरता भोजन बनवलं बरं का. जसं शरीराला भोजन पाहिजे तसं मनाला सुद्धा भोजन पाहिजे. शरीराकरता पंचपक्वान्न आहेत, पण मन जर अतृप्त असेल तर पंचपक्वान्न गोड लागत नाही. ऐकताय ना तुम्ही? मन जर माणसाचं तृप्त असेल तर भाजी भाकरी सुद्धा पंचपक्वान्नासारखी लागते. म्हणून मनाकरता भोजन तयार केलं ते म्हणजे हरिनामाचा खिचडी काला. हरिनाम जसं खिचडी काला सगळ्यांना पचतो, तसं भगवंताचं नामस्मरण हे सगळ्यांना पचणार आहे, सगळ्यांच्या करता आहे. आणि तिसरा काला सांगितला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अशा 3 प्रकारचा काला संतांनी केला. पण सगळ्यात पहिल्यांदा जो काला आहे तो कोणी केला हो? सांगा बरं. सगळ्यात पहिल्यांदा कोणी काला केला? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. कुठं केला? गोकुळात केला, वृंदावनात केला. यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळे गोपाळ भगवंतांनी एकत्र बसवले. जसं बालदास महाराजांनी सगळ्या लोकांना एकत्र केलं. परिसरातले सगळे लोक एक आले पाहिजे. एकत्र आल्याशिवाय काम होत नाही. लक्षात ठेवा, कोणतंही कार्य करायचं असेल तर पहिली काय पाहिजे? एकी पाहिजे. आपली कामं का होत नाहीत त्याचं कारण एकी नाही. हा इकडं ओढतो, तो तिकडं ओढतो, तो तिकडं ओढतो, कोणाचंच काम होत नाही. मग चांगल्या कामाकरता सगळ्यांनी एक आलं पाहिजे. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. जातीचा विचार नाही, पंथाचा विचार नाही, धर्माचा विचार नाही, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि सगळ्या गोपाळांना एकत्र येऊन भगवान परमात्मा मध्यभागी उभे राहिले. शुकाचार्यांनी वर्णन केलंय, बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानव मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदोः हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुगवाल केली. भगवान परमात्म्याने मोरमुकुट घातलेला आहे. आपल्या डोळ्यासमोर देवाचं चित्र आणा, ध्यान करा. सुंदर असा पितांबर आहे, मेघश्याम वर्ण आहे, कुरळे कुरळे केस आहेत, जास्वंदीसारखे ओठ आहेत. आणि सुंदर असा भगवान परमात्मा आपली कमरेला वेणू खोसलेली आहे, हातामध्ये काल्याचा प्रसाद घेतलेला आहे. आणि सगळ्या गोपाळांना हसवत हसवत भगवंत काल्याचा प्रसाद देतात. हासय नर्मभिस्वय. प्रसाद घेत असताना हसत हसत घेतला पाहिजे. तसं तर माणसाने कायमच हसत राहिलं पाहिजे. हसत म्हणजे प्रसन्न राहिलं पाहिजे.
आपला चेहरा पाहिला तरी लोकांना आनंद वाटला पाहिजे. काय काय लोकांचा चेहरा असा असतो, तो पाहिल्यानंतर असं वाटतं आताच पोचून आले का काय कोणाला. हसतच नाहीत काही लोक. प्रसन्न राहायला शिकलं पाहिजे म्हणून देवाने सांगितलं, हसत हसत माझा प्रसाद घ्या, प्रसन्न वदनाने घ्या. आणि भगवंतांनी काला केला यमुनेच्या वाळवंटात. आणि तोच काला भगवान परमात्म्याने केला, तोच काला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संतांनी केला. पंढरपूरच्या वाळवंटात सगळे संत एकत्र आले. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, त्या काळाचे सगळे संत एकत्र आले. नामदेव महाराजांचं काल्याचं कीर्तन आणि त्याचं वर्णन जनाबाईंनी केलंय. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, चंद्रभागे वाळवंटे. टाळी वाजवा. एकच टाळी झाले चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी चंद्रभागे वाळवंटे, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाले चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटे, गोपाळा शिलाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. लक्ष ठेवा, कोणी बडबड करायला लागलं की सांगायचं जाऊन तिथं. कोणी मागून पुढे येऊन बसायला लागला का त्याला मागच बसवायचं. तुमच्या दोघांच्याकडं काम, तुम्ही इकडचं तुम्ही इकडचं. काय होतं, कीर्तन चालू असताना कोणी मागून पुढे येऊन बसलं तर ते कीर्तनाची धार तुटून जाते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. नामदेव महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे. आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी सगळी संत एकत्र झाले आणि त्या संतांनी तर काला केला, लक्षात ठेवा. आणि तीच काल्याची परंपरा आजपर्यंत चालू आहे. तोच काला बालदास महाराजांनी केला. बालदास महाराजांनी सगळे लोक एकत्र आणले. सगळ्यांना त्या ठिकाणी जेवू घातलं, खाऊ घातलं. नुसतंच त्या ठिकाणी पोटाची भूक शमवली असं नाही, त्यांच्या ज्ञानाची भूक शमवली. त्यांच्या संसारातले सगळे कष्ट दूर केले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. पण भगवंताने हा जो काला केला तो कोणाकरता केला? काला सगळ्यांना नाही, कोणाकरता केला सांगा बरं. हां, बरोबर सांगितलं. कोणी? गोपाळांच्या करता केला. काला कोणाकरता केला? गोपाळांच्या करता. काला सगळ्यांना दिला नाही देवाने. गोपाळ जे होते त्यांना काला दिला. गोपाळांना असं वसवलं. कालेच्या प्रसंगात असं सांगितलंय, काला सुरू झाल्याबरोबर सगळी अमरावती ओस पडली, स्वर्ग ओस पडला. स्वर्गातले सगळे देव काला पाहण्याकरता आले. काला किती श्रेष्ठ आहे बघा. आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती
सगळे देव आले काला बघण्याकरता. काला सुरू झाला होता. काही लवकर आले आणि काही उशिरा आले. आता उशिरा आलेल्यांना पहिलं काय झालं कळत नाही. ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले, सगळे काला बघायला आले तर काला सुरू झाला होता. देव काला वाटत होते, प्रसाद देत होते आणि गोपाळ खात होते. आणि ते खात असताना भगवान परमात्मा सगळ्यांना हसवत होते आणि हसत असताना भगवान त्यांचं कधी कधी उष्टही खात होते. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. आम्ही सोहळ्यात नैवेद्य दाखवतो, तो देव खात नाही आणि इथं तो गोपाळांचं उष्ट खातोय. असला कसला देव? अशी देवाच्या विषयी काय आली? शंका आली. आता देवाचं असं आहे, प्रेम असलं ना देवाला उष्टही चालतं आणि प्रेम नसलं सोहळ्यातलंही चालत नाही. विठ्ठल ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लटीची. शबरीची उष्टी बोरं देवाने खाल्ली. कारण काय होतं? थोर प्रेमाचा भुकेला प्रेम असल्यानंतर मात्र देवाला सगळं चालतं. याचा अर्थ उष्ट द्यायचं असं नाही बरं का. पण प्रेमामुळे भगवान परमात्मा उष्ट खात होता. आता ते गोपाळ म्हणजे काय फार चांगले नव्हते, सामान्य लोक होते. अहो, त्यांना यज्ञ माहिती नाही, त्यांना वेद माहिती नाही, शास्त्र माहिती नाही, पण देवाच्या विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये फार मोठं प्रेम आहे. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. ब्रह्मदेवाने विचार केला की देवाची परीक्षा घेतली पाहिजे. हा खराच देव आहे की नाही पाहिलं पाहिजे. आपण देवाची परीक्षा घ्यायची का देवाने आपली परीक्षा घ्यायची? पण काही लोक देवाचीच परीक्षा घेतात. देवाची परीक्षा कधी घेऊ नये. पण ब्रह्मदेवाने ठरवलं देवाची परीक्षा घ्यायची. ऐकताय ना तुम्ही? हां. ब्रह्मदेवाने काय केलं? काला चालू असताना तिथे जे गोपाळ होते, काही गायी आजूबाजूला चरत होत्या. त्या गायी ज्या आहेत हिरवा चारा बघितला आणि लांब गेल्या. त्या गायी लांब गेल्यानंतर ब्रह्मदेवाने, गायी आणि वासरं लांब गेल्यानंतर ब्रह्मदेवाने पाहिलं आता एक गायी वासरच लपवून ठेवायची. ती गायी वासरं जी होती उचलली आणि सत्यलोकात नेऊन ठेवली. आता भगवान काला देत होते. काला देत असताना सगळ्यांना म्हणायचे घ्या काला, घ्या काला. एक दोन गोपाळांचं लक्ष त्या गायीकडं वासराकडं गेलं आणि चुळबुळ सुरू झाली. आता सगळ्यांचंच लक्ष काही काल्यात असतं का? काहींचं घड्याळाकडं, काहींचं मोबाईलमध्ये. कीर्तन ऐकता ऐकताच मेसेज चालू चेक करायचे आहे की नाही? सगळ्यांचं लक्ष काल्यात नसतं. काहींनी वासरं घरून आणलेलीच असतात. ती वासरं काय कीर्तनात लक्ष लागू देत? ते बघा आहेत मध्ये, त्यांचंही लक्ष लागू देत नाहीत आणि दुसऱ्याला ऐकू देत नाही. विठ्ठल ऐकायचं असेल तर मनुष्य एकदम एकाग्र पाहिजे. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये गावात पोथी चालायची आणि आजीबाई पोथी ऐकायला जायच्या. आणि पोथी ऐकायला जात असताना घरातली लोक म्हणायचे आता तुम्ही चाललाय पोथी ऐकायला, त्या नातीला घेऊन जा. मग आजीबाई त्या नातीला घेऊन पोथी ऐकायला यायच्या. आणि येत असताना पोथी ऐकायला सुरू झाली की आजीबाई त्या वाती वळायच्या. लक्षात आलं का? आमचे गुरुजी म्हणायचे वळायला वाती, सांभाळायला नाती आणि ऐकायची पोथी. डोक्यात काय शिरायचं? माती. काही शिरत नाही डोक्यात, काही फरक पडत नाही. विठ्ठल गोपाळांचं लक्ष त्या वासराकडे गेलं. पोरं पुढं आली. चोपदारांच्याकडे लक्ष एवढंच आहे. फक्त तुम्ही आता माणसं बघायची, शिस्तीत बसवायची, कोणाला पुढे येऊ द्यायचं नाही. पोरं आली की त्यांना बाजूला करायचं, एवढंच काम आहे तुमचं. बसू नका. हा पुढे अजून थोडंसं असं. ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याने लक्षात द्या वासरांच्याकडे लक्ष गेलं. भगवान परमात्मा म्हणले अरे मी तुम्हाला काला द्यायला एवढ्या लांबून आलो आणि तुमचं लक्ष काही काल्यात दिसत नाही. ते म्हणले आमचं लक्ष वासराकडं लागलं.
देवा आमची वासरं लांब गेली. भगवंताने सांगितलं हे बघा मी वासरं घेऊन येतो, तुम्ही इथंच बसायचं, काला करायचं आपल्याला. देव वासरं आणायला गेले आणि ब्रह्मदेवाला संधी सापडली. जे गोपाळ बसले होते त्यांनाही उचललं आणि सत्यलोकात नेऊन ठेवलं. देवाने तिकडं पाहिलं तर वासरं नाहीत, तिकडून येऊन पाहिलं तर गोपाळ नाहीत. देवाच्या लक्ष द्यायला काही वेळ लागणार आहे का? देवाला सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला काही सांगावं लागत नाही, सगळं देवाला कळतं. कोण कोण कीर्तनाला आलंय, कोण कोण कीर्तन ऐकतंय, कोणाच्या मनात काय चाललंय, सगळं देवाला कळतं. आपल्याला काही कळत नाही. दुसऱ्याच्या मनात काय चाललंय आपल्याला कळतं का? नाही कळत. मग चांगली गोष्ट आहे म्हणून आपण शेजारी बसू देतो माणसाला. पण देवाला कोणाच्या मनात काय चाललंय हे सुद्धा कळतं. देवाच्या लक्षात आलं की गोपाळही चोरले, गायी चोरल्या. ब्रह्मदेवाने माझी परीक्षा पाहायचा विचार केला, आता मी त्याचीच परीक्षा बघतो. आणि म्हणून देवाने काय केलं, जेवढ्या गायी होत्या, जेवढे गोपाळ होते, त्या सगळ्यांची रूपं धारण केली. सगळे भगवान परमात्मा झाला. संतांनी वर्णन केलंय. हो, एक तुकाराम महाराजांनी भगवान श्रीकृष्णाची लिहिलेली आरती आहे. कौतुक पहावया माव ब्रह्म्याने केले, कौतुक पहावया माव ब्रह्म्याने केले. गोपाळ गाई वत्से चोरून नेले, गोपाळ गाई वस्ते चोरून नेले. वत्से चोरनिया सत्यलोकासी नेले. सत्य लोकासी नेले. गोपाळ गाई वत्से दोन्ही ठाई राखे. गोपाळ गाई वस्ते दोन्ही ठाई राखे. सुखाचा सुख सिंधू अनाथाची माऊली, अनाथाची माऊली. जय देवा कृष्णनाथा, जय रुक्मिणी कांता. जय देवा कृष्णनाथा, जय रुक्मिणी कांता. कृष्णनाथा, जय रुक्मिणी कांता. जय देव कृष्णनाथा, जय रुक्मिणी कांता. ब्रह्मदेवाच्या धडा शिकवण्याकरता म्हणून भगवंतांनी गोपाळांची रूपं धारण केली, गायीची रूपं धारण केली. आज गोपाळाच्या रूपाने भगवान परमात्मा झाला, गायीच्या रूपाने भगवान परमात्मा झाला. आणि गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंद आहे. ब्रह्मदेवाला असं वाटलं मी गायी चोरून नेल्या, गोपाळ चोरून नेल्या, आता देव रडत बसला असेल. पाहण्याकरता म्हणून ब्रह्मदेव आले. काय चाललंय? खाली येऊन पाहिलं तर जशाच्या तशा गायी, जशाच्या तसे गोपाळ. ब्रह्मदेवाला असं वाटलं मी वर चोरून नेले होते ते देव घेऊन आले का काय? वर बघून आलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव वर पाहायला गेले तर देवाने काय केलं, ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं आणि दरवाजात सांगितलं मी आत बसतोय. आजकाल नकली ब्रह्मदेव भरपूर झालेत. कोणी ब्रह्मदेव म्हणून आला तर त्याला आत सोडायचं नाही. देव बसले आतमध्ये. आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे शक्ती नसली तरी युक्ती आहे. आता सगळे म्हटले चला हरकत नाही. वस्ताद म्हणले काय, तो जिंकला तरी मीच जिंकलो आणि मी जिंकला तरी मीच जिंकलो, माझा शिष्य आहे तो. उत्सवामध्ये कुस्ती ठरली, दोघंही समोरासमोर आले. आता कमीत कमी शिष्याने असं तरी करायला पाहिजे, नाही केलं. काय वस्ताद तुमची साठी बुद्धी नाठी झाली काय? माझ्यासमोर तुम्ही टिकणार आहे का? वस्ताद म्हणले अरे बाबा खेळ असतो, जय पराजय ठरलेला असतो, काय होईल ते होईल. आणि दोघांची कुस्ती खेळायला सुरुवात झाल्याबरोबर वस्तादाने त्याच्या हातात हात दिला. असा डाव टाकला की पहिल्याच डावात त्याला चित्त. मग खाली मान घातली. म्हटलं वस्ताद सगळे डाव शिकवले होते पण हा डाव शिकवलं नव्हता, ह्याच्याकरता शिल्लक ठेवला होता. तसं देवाने ब्रह्मदेवाला सांगितलं अजून तुला सगळं शिकवलं नाही, कारण मला माहिती आहे तो अभिमानी होशील. देव माणसाच्या हातात सगळं देत नाही का? त्याला माहिती आहे मी ह्याच्या हातात सगळं दिलं हा मलाच मानणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही पण गोपाळांना मिळाला. ऐका, लक्ष द्या.
ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही, पण आपल्या गोपाळांना मिळाला. मग आपल्याला ब्रह्मदेव व्हायचं का गोपाळ व्हायचं आहे सांगा? तुम्हाला काय व्हायचं आहे? तुम्हाला काय व्हायचं आहे? ब्रह्मदेव व्हायचं आहे? ब्रह्मदेव नाही व्हायचं, आपल्याला गोपाळ व्हायचं आहे. आता गोपाळ व्हायचं म्हणजे काय करायचं आहे? त्या अभंगाच्या पहिल्या चरणाचं आहे. चला बोलू गाई, 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 आपल्याला काला पाहिजे. काला देवाने कधी केला? सगळ्या गायी पहिल्या वळवून आणल्या, मग एकत्र बसले आणि मग देवाने काला केला. गोपाळांच्या करता काला केला. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर त्या ठिकाणी काला पाहिजे असेल तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा गायी वळल्या पाहिजेत. चला वळू गायी. मग गायी वळल्यानंतर मग एका जाग्यावर बसलं पाहिजे आणि जेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता या गायी कोणत्या आहेत? कुठं बसायचं आहे, कुठं जेवायचं आहे, ह्याच्यामध्ये अध्यात्म आहे, लक्षात यावं बघा. तुकाराम महाराज म्हणतात, आपण गायी वळू. ह्या कोणत्या गायी वळायच्या? गायी शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक गायी शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जी गाय पवित्र आहे, जिच्या शरीरामध्ये 33 कोटी देवाचा वास आहे. ज्या गायी श्रीकृष्णदास महाराजांनी वळल्या, नेर्लेकर महाराजांनी वळल्या आणि गायीची सेवा बालदास महाराजांना सोपवली. बरोबर आहे. परीक्षा घेतली पहिल्यांदा. ह्या गायी त्या ठिकाणी तू सांभाळ, मग मी दीक्षा देईल. गायी वळल्या. बालदास महाराजांनी सुद्धा काही विचार न करता, गुरूंची सेवा आहे ना, गुरूंच्या गायी आहेत ना, त्या गायी अशा वळल्या. गायी आणि ते एकरूप झाले. लक्षात ठेवा. गायी जर आजारी पडली तर गायीच्या गळ्यात गळा घालून ते बसायचे आणि गायचा ताप आपोआप उतरायचा. लक्षात ठेवा. त्यांचे बैल होते, गायी होत्या, त्यांची नावं सांगितली चरित्रात, आहे की नाही? काय काय नाव होते बैलांची, काय काय गायींची नावं होती? हो, हां, बैलाची नावं सांगितलीत. गायी हां, लक्ष्मी मेन होती गाई. लक्ष्मी म्हटलं की सगळ्या गायी बरोबर यायच्या. सगळ्यांच्यावर त्यांनी प्रेम केलं, कारण ह्या सगळ्यांच्यातच भगवान परमात्मा आहे असं समजा. आणि गायीचा विशेष सेवा सांगितली. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे आणि गायीच्या गोमूत्रात गंगा आहे. लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाने सगळ्या लोकांना सांगितलं,
सगळ्या देवांना सांगितलं मला तुम्हाला गायीच्या शरीरात जागा द्यायची, जो पहिला येईल त्याला वरची जागा. सगळे देव पळत सुटले. जो वर आला सगळ्यात पहिल्यांदा आला त्याला शिंगातली जागा दिली, वशिंडातली जागा दिली, पाठीची जागा दिली. सगळ्यात शेवटी या दोघी आल्या, गंगा आणि लक्ष्मी. आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं जागा संपली आता. तुम्हाला लवकर यायला काय होतं, मागणी यायचं आणि पुढं बसायचं. लवकर यायचं, पुढं बसायचं असेल तर. त्या ठिकाणी आम्हाला जागा पाहिजेच पाहिजे. मग ब्रह्मदेवाने सांगितलं जागा संपली. देवा तुम्हाला माहिती नाही आमचं लवकर उरकत नाही आणि सगळ्यांचं उरकून आम्हाला यावं लागतं. आम्हाला जागा पाहिजे म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने जागा दिली. म्हणले आज जागा संपली, पण आता गंगे गोमूत्र बाहेर आलं की त्याच्यात तू थांबायचं. आणि लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी शेण बाहेर आलं की त्याच्यात तू थांबायचं. म्हणून गाईच्या शेणात काय आहे, लक्ष्मी. आणि गाईच्या गोमूत्रात काय आहे, गंगा आहे. म्हणून ज्याला आपल्या घरात लक्ष्मी याविषयी वाटते त्याने रोज आपल्या घरासमोर तुळशीजवळ गाईच्या शेणाचा काय केला पाहिजे, साध्या का जर्शी, साध्या देशी गाईचा. बरं का, ज्याला ज्याला देवाने शक्ती दिली असेल त्यांनी एक तरी देशी गाय आपल्या घरी ठेवली पाहिजे. बरं का, महाराजांनी त्या ठिकाणी गायी वळल्या. हा गायी शब्दाचा एक अर्थ आहे. आणि दुसरा गायी शब्दाचा अर्थ आहे गायी म्हणजे इंद्रिय. विठ्ठल देवाने तुम्हाला आम्हाला 11 गायी दिल्या वळण्याकरता. आता सगळ्यांच्या जवळ किती गायी आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. ह्या काय आहेत, गायी आहेत. यांना गायी का म्हणायचं, गाय जशी हिरवा चारा पाहिला का तिकडे धावते तशी इंद्रियसुद्धा आपला आपला विषय पाहिला का तिकडे धावतात, म्हणून यांना गायी म्हटलंय. डोळा नावाची गाय आहे, सुंदर रूप पाहिलं की तिकडे धावते. कान नावाची गाय आहे, आवाज ऐकला का तिकडे जाते. नाक नावाची गाय आहे, फोडणीचा वास आला बघा, कोण आलं की तुमच्या गायी चालल्याच तिकडं. माणसं कधी काय पाहिली नाही का तुम्ही, पण पुढं येऊन बसलं की सगळी माणसं तिकडं बघतात. ह्या गायी विचित्र आहेत. सगळ्यात वाईट गायी कोणती, मन नावाची गाय. कीर्तनात बसल्या बसल्या घरी जाऊन येते 10 वेळा. म्हणून ह्या गायी वळल्याशिवाय आनंद नाही, लक्षात ठेवा. इंद्रिय अंतर्मुख झाल्याशिवाय आनंद आहे. आनंद आपल्या जवळच आहे. आनंद हे जीवाचं स्वरूपच आहे. पण आपल्याला आनंद का मिळत नाही, आपली इंद्रिय सारखी बाहेर धावतात. विठ्ठल विठ्ठल ज्याला आनंद पाहिजे असेल त्याला पहिल्यांदा इंद्रिय वळवावी लागतात. म्हणून चला वळू गायी. आणि इंद्रिय वळवणं एवढं सोपं नाही बरं का, इंद्रिय आवरणं एवढं सोपं नाही. साधू संतांनी देवाकडे गाऱ्हाणं केलंय. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने.
कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुले गोदने 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 गायी वळल्याशिवाय आनंद नाही. पहिल्या इंद्रियरूपी गायी वळायला पाहिजेत. माणसाच्या जीवनात का दुःख आलेलं आहे, त्याला त्याची इंद्रिय आवरता येत नाहीत. म्हणून आनंद आपल्या जवळच आहे, पण आपली इंद्रिय आपल्याला बहिर्मुख करतात. डॉक्टरनी सांगितलेलं असतं, तुम्ही गोड खाऊ नका, तुम्हाला साखरेचा त्रास आहे. दुसऱ्याच्या पानातलं गुलाबजामुन पाहिला का त्याला वाटतं आता मी खाल्लंच पाहिजे. म्हणतो आता त्याच्या ताटात वाढलाय ना, माझ्या एक ताटात वाढा. घरातले लोक म्हणतात, अहो तुम्हाला डॉक्टरने नको सांगितलंय खायला. तो म्हणतो असंही मारायचं आणि तसंही मारायचं, न खाऊन मरण्यापेक्षा खाऊन मारा. इंद्रिय आवरणं कठीण आहे, पण इंद्रिय आवरल्याशिवाय आनंद नाही. लक्षात ठेवा, महाराजांनी इंद्रिय आवरली, बालदास महाराजांनी, म्हणून त्यांना आनंद मिळाला. आणि म्हणून तो आनंद आपल्याला देण्याकरता ते आलेले आहेत. आपण सुद्धा इंद्रिय आवरली पाहिजे. ना अवघड आहे हो, खाणं पिणं सोडणं अवघड आहे. सोपं आहे का? मला याच्यात एकही माळकरी दिसत नाही तुमच्यात. हो, सोनं दिसतंय सगळीकडे, पण माळ एकही दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल अहो, बालदास महाराजांना कधी आनंद वाटेल? तुम्ही सोनं नाणं घातल्यावर आनंद वाटेल का माळ घातल्यावर आनंद वाटेल? बालदास महाराजांची सेवा कधी होईल? तुम्ही चांगलं वागला तर होईल. मी एवढा मोठा सप्ताह केला, पण एकही माळकरी नाही, एकही वारकरी नाही. मी वारी केली, मी पंढरपूरला राहिलो 7 वर्ष, भुयारात तपश्चर्या केली, गावात आलो, इतके दिवस सप्ताह चाललाय, एक माळकरी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून नुसता उत्सव साजरा केला आणि खीर खाल्ली म्हणजे बालदास महाराज प्रसन्न आले असं समजू नका तुम्ही. ते जसं सांगतात तसं वागलं तर. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, एका ठिकाणी बसायचं आणि जेवायचं. एक ठिकाणी म्हणजेच परमात्मा. परमात्मा हा एक आहे. मनाला जर आवरायचं असेल, इंद्रियांना आवरायचं असेल तर देवाकडे लावावं लागतं. इंद्रियांचा स्वभाव असा आहे, विषयाकडे जाणारच. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, हा स्वभावच पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव विषयाकडे जाणं आहेच. त्यांना आवरावं लागतं आणि चांगल्या ठिकाणी लावावं लागतं. बघा, तुम्ही आता सगळी शेतकरी मंडळी आहे, आपण गाई म्हशी वळणारी माणसं आहे. पहिल्यांदा गाई वळवून आणाव्या लागतात, आणि वळून आणल्या तर आणि बांधल्याच नाही तर बांधल्या नाही तर काय करतात, परत त्यांना भूक लागली की तिकडे शेतात जाणार, ताण लागली की जाणार, म्हणून बांधावे लागतात. नुसत्या गायी आणल्या वळून आणि बांधल्या पण त्यांना खायलाच नाही घातलं, पाणी नाही पाजलं, चारा नाही घातला तर काय होईल? गाई दावं तोडून जाईल. बऱ्याच लोकांच्या गायी दावं तोडून गेल्या, आता ते जेलमध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी इंद्रिय आवरायला सांगितली, पण इंद्रिय चांगल्या ठिकाणी लावली पाहिजे. इंद्रिय ज्याला आवरायचे असेल त्यांनी चांगल्या ठिकाणी इंद्रिय लावायचे. डोळा म्हटलं की पाहणार, मग डोळ्याला सांगायचं आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कान म्हटलं की ऐकणार, मग कानाला सांगायचं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. इंद्रिय कोंडायचे नाही, इंद्रियांची दिशा बदलायची, म्हणजे आपोआप इंद्रिय तिकडं जातात. हळूहळू गोडी लावायला लागते बरं का. ज्या विषयाची गोडी आपण लावतो ना, तसे इंद्रियांना पुढे रस निर्माण होत असतो. आपण परमार्थाची गोडी लावली तर त्यांना परमार्थ आवडेल, नाही गोडी लावली तर त्यांना दुसरं आवडेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
वाईट नाहीत, इंद्रियांचा उपयोग करून घ्यायचा आहे. शाळेमध्ये एक मुलगा होता आणि त्याला वाईट सवय लागली होती लाथा मारायची. घरी आईबापाला लाथा मारायचा, शाळेत गेला पोरांना लाथा मारायचा. किती केलं तर ते लाथा मारायची सवयच जाईना. शाळेत एक हुशार शिक्षक होता, त्यांनी सांगितलं ह्या पोराला माझ्याकडे द्या, मी ह्याची सवय बदलून टाकतो. त्या शिक्षकाने त्याला घेतलं आणि त्याला फुटबॉलच्या टीममध्ये टाकलं. म्हणजे काय लाथा मारायच्या इकडं लाथा मार, तो विश्व चॅम्पियन झाला. लक्षात ठेवा. म्हणून इंद्रिय वाईट नाहीत, इंद्रियांची दिशा बदलावी. चांगल्या ठिकाणी जर इंद्रिय लावली तर इंद्रिय खूप मोठं काम करतात. म्हणून चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. म्हणून आपण गोपाळ व्हायचंय तर आपल्याला काला मिळेल, नाहीतर काय होईल. दुसरं चरण. बहु केली वन वना, 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 बहु केली वन वना. पाय पिठे झाला सिना, पाय पिठे झाला शिना, बहु केली वन वना, बहु केली वन वना. पाय पिठी झाला सीना, पाय पिठी झाला सीना, बहु केली वन वना, बहु केली वन वना, बहु केली वन वना. पाय पिठी झाला शिना, पाय पिठी झाला शिना, पाय पिठी झाला शिना, बहु केली वन वना, पाय पिठी झाला शिना, पाय पिठी झाला शिना, पाय पिठी झाला शिना. आपल्याला सगळ्यांना गोपाळ व्हायचं आहे. लक्ष द्या. ऐकताय का तुम्ही? एक असतो गोपाळ आणि एक असतो गुराखी. गोपाळ कोणाला म्हणायचं आणि गुराखी कोणाला म्हणायचं? ज्याच्या मागं गायी जातात त्याला म्हणायचं गोपाळ, आणि जो गायीच्या मागं जातो त्याला म्हणायचं गुराखी. आपण गुराखी आहेत का गोपाळ आहे? आपला आपण शोधा. ज्याच्या मागं इंद्रिय जातात त्याला म्हणायचं गोपाळ, आणि जो इंद्रियांच्या मागं जातो त्याला म्हणायचं गुराखी. काला कोणाला आहे? गोपाळाला आहे. इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे तो गोपाळ आहे, त्याला आनंद आहे. आणि जो इंद्रियांच्या ताब्यात आहे त्याला इंद्रिय पळवल्याशिवाय राहत नाही. बहु केली वनवन, नुसती वनवन आहे. त्या गायी माणसाला ह्या वनातून त्या वनात, त्या वनातून त्या वनात घेऊन जातात. कधी इंद्रिय रूपी गायी रूपाच्या वनात, रसाच्या वनात, शब्दाच्या वनात घेऊन जातात. इतके दिवस इंद्रियाने विषय भोगले, समाधान मिळालं नाही. बहु केली वनवन, पायपिटी झाली शीन. नुसती पायपिटी झाली. 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली. विचारलं लोकांना समाधान आहे का? म्हणता काहीच नाही. विठ्ठल 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 समाधान मानायचं आहे. लक्षात ठेवा. मानतात लोक, परंतु काही समाधान नसतं. सगळे काहीच कुठंच समाधान नसतं. का? नुसता इंद्रियांच्या मागे गेला. इंद्रियांच्या जो मागे गेला तर इंद्रिय कधी तृप्त होत नाहीत. लक्षात ठेवा. काय विषय सेविता कोण तृप्त झाला? इंधने निमाला अग्नी कोठे. हजारो वर्ष जरी त्या ठिकाणी विषयाचं सेवन केलं. ययाती नावाचा राजा होता. आपल्या पोराचं तारुण्य घेतलं, त्याला शाप दिला म्हातारा होशील म्हणून. उशाप मागितला. म्हटले मुलाचं तारुण्य घेतलं
आणि विषय भोगले. मुलाचं तारुण्य घेतलं, त्याला म्हातारपण दिलं तर चालेल म्हणून ययाती राजाने आपल्या मुलाचं तारुण्य घेतलं, अनेक वर्ष विषय भोगले आणि शेवटी एक श्लोक लिहिला, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूयेवाभिवर्धते. इंद्रिय कधीच तृप्त होत नाहीत, पण ज्याला आनंद पाहिजे त्याने इंद्रिय आवरायला शिकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला काही लोक म्हटले की आम्ही खेळ खेळू आणि आनंद घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. तुमच्या खांद्यावर भार आहे, पोटात विषयाचं भूक आहे, फलाची भूक आहे, तोपर्यंत खेळात सुख नाही. कर्म म्हणजे खेळ आहे, संसार म्हणजे एक खेळ आहे. ज्याला जमला त्याला जमला, ज्याला जमला ना संसार, किती लोकांचं कुटुंब असलं तरी तो आनंदी असतो. काही काही लोक 100 लोकांचं कुटुंब चालवतात, चेहऱ्यावर आनंद असतो. त्यांना जर विचारलं एवढं सगळं 100 लोकांचं कुटुंब चालवता तुम्ही, देश चालवता, चेहऱ्यावर आनंद आहे, परंतु आपण काहीच करत नाही. करता करिता देव आहे, देव करतो, बालदास महाराज करतात असं म्हणून केलं, आनंद आहे. आणि काय काय लोक दाबायदाचीच खोली आणि विठोबा रखुमाई दोघेच एकटे घरात, मग रोज कटकटी रोज भांडणं. कसं खेळायचं कळलं पाहिजे. संसार हा खेळ आहे, म्हणून साधू संतांनी खेळ शिकवले. देव खेळून दाखवतात. होतो तो तो होतो तो तो देव खेळत असताना देवाने कोणता खेळ खेळला? हुतू तू तू. देव म्हटले खेळ खेळताना तू 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 म्हणत खेळायचं. खेळत असताना तू तू म्हणायचं. आपण तू तू म्हणत खेळतो का मी मी म्हणत खेळतो? आपण मी मी म्हणत खेळतो आणि म्हणून भांडणं निर्माण होतात. खेळ म्हणजे संसार आहे, खेळ म्हणजे कर्म आहे. कोणतंही कर्म करत असताना तू म्हणत करायचं. तू म्हणत करायचं म्हणजे करणारे देवा तू आहेस, करणारे तुम्ही आहेत बालदास महाराज, करणारे मोठेपणा दुसऱ्याला द्यायचा, मग कधीच भांडणं होत नाही. मीपणा आला की भांडणं सुरू झाली. विठ्ठल विठ्ठल कर्तृत्वाचा अभिमान नको आणि फलाची आसक्ती नको. आणि मग जर कर्म केलं तर मग त्याच्यात दुःख निर्माण होत नाही. असं खेळ खेळायचा. आणि हे खेळत असताना तर काला मिळेल, कोणी उशीर करू नका, हे शेवटच्या चरणात सांगितलं. तुका मने धावे तुका मने धावे तुका मने धावे धावे तुका मने 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 धावे मग अवघे बरवे मग अवघे बरवे शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. माणसाने परमार्थासाठी धावलं पाहिजे, त्वरा केली पाहिजे, लवकर केला पाहिजे. काही लोकांना जर आपण म्हटलं ना परमार्थ करा, ते म्हणतात रिटायर झाल्यावर तेच करायचं आहे. एखादा तरुण मुलगा जर परमार्थ करायला लागला, मुलगीने माळ घातली, लोक म्हणतात हे काय तुझं वय आहे का माळ घालायचं? मग कधी माळ घालायची? मेल्यावर घालून काय उपयोग नाही. लोक मेल्यानंतर त्याच्या तोंडात काय घालतात?
आमच्याकडं तुळशीचं पान घालतात, तुमच्याकडं काय घालतात? माणूस मेल्यावर आमच्याकडं तुळशीचं पान घालतात, तुमच्याकडं कोंबडीची पिसं. कारण कोंबडे भरपूर आहेत लोकांच्याकडे. अहो तुळशीचं पान घालतात, पण मला असं वाटतं मेल्यावर झाड घालण्यापेक्षा सुद्धा जिवंतपणे जर घातलं तर फायदा आहे. विठ्ठल परमार्थाला माणसाने धावाधाव केली पाहिजे, लवकर केला पाहिजे. काही माणसं आयुष्य काही सांगता येत नाही. चालता चालता माणसं जातात, बोलता बोलता माणसं जातात. गेल्या वर्षी होते ते आता नाहीत, आता आहेत ते पुढच्या वर्षी राहतील की नाही सांगता येत नाही. हात लिया नाही तेरा घास, क्या जीवन की पकडी आस. हातात घेतलेला घास सुद्धा क्षणभंगुर हे जायन कळता, क्षणभंगुर हे जायन कळता. सत्ता नाही हाती, नाही हाती, सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे लगाये कळता, क्षणभंगुर हे लगाये कळता. ग्रासरी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रासरी सत्ता नाही हाती, नाही हाती. म्हणून लवकर केलं पाहिजे. एक मनुष्य समुद्रावर आंघोळ करायला गेला. समुद्रात जर आंघोळ केली ना तर माणसाला सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं. म्हणून माणसाने कधीतरी समुद्रात आंघोळ करायला गेलं पाहिजे. गेला मनुष्य समुद्रावर आंघोळ करायला, लोक यायचे आंघोळ करायचे, आंघोळ करून जायचे. याने कपडे काढले आणि तसाच उभा राहिला. लोक यायचे आंघोळ करायचे जायचे, लोक यायचे आंघोळ करायचे जायचे. हा कपडे काढून तसाच उभा आहे. 2 तास झाले, 3 तास झाले. एक मनुष्य आला, म्हटलं का हो दादा तुम्ही इथं कशा करता आलाय? तुला दिसत नाही का मी कपडे काढून उभा राहिलोय, मला आंघोळ करायची. अहो मी तुम्हाला 3 तास झालं पाहतोय कपडे काढून, तुम्ही आंघोळ करत नाही, असेच उभे राहिलात. म्हटलं काय, समुद्रावर ज्या लाटा आहेत ना त्या शांत झाले की मी निवांत आंघोळ करणार आहे. करील का तो आंघोळ? लाटा शांत कधी व्हायच्या, कधी आंघोळ करायचं? तसं संसार समुद्रासारखा आहे, ह्याच्यावर अडचणी रूपी लाटा येतात. शहाणा मनुष्य तो अडचणीतच परमार्थ करून घेतो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. विठ्ठल विठ्ठल भावार्थ संपला. एक 10 मिनिटामध्ये लीला सांगायचे. सगळ्यांनी मांडी घालून बसा, नामस्मरण करायचे, टाळी वाजवायचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुमचं आमचं मन लागण्याकरता देवाने सुंदर चरित्र केलं. भगवान परमात्म्याने रांगण्याचं चरित्र केलं. आता देवाला रांगण्याची काही गरज नाही, पण तो रांगणारे मुलं प्रत्येकाच्या घरात असतात. रांगणाऱ्या रूपात देवाचं चांगलं ध्यान आपल्याला घडू शकतं, कारण प्रत्येक जणाच्या घरात रांगणारी पोरं आहेत. म्हणून देवाने रांगून दाखवलं. तळवे तळ हात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत. ताऱ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, ताऱ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, ताऱ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत. ताऱ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, ताऱ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, ताऱ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंग निरंग नाथ तो म्या देखील असाय. देव रांगायला लागले. संतांनी देवाच्या रांगण्याचं रूप वर्णन केले. रांगता रांगता भगवान परमात्मा गायीच्या गोठ्यात जायचे. गायीच्या गोठ्यात गायी असायच्या बसलेल्या. त्या गायीचं शेण मूत्र पडलेलं असायचं, ते आपल्या अंगाला लावायचं, तोंडाला लावायचं. पण देव सुंदर आहे हो. देवाने शेण जरी तोंडाला लावलं तरी देव सुंदरच दिसायचा. आपण काही लावलं तरी जसंच्या तसंच राहतं. कारण आपलं सौंदर्य वेगळं आणि देवाचं सौंदर्य वेगळं आहे. देवाचं सौंदर्य हे प्रकृतीच्या पलीकडचं सौंदर्य आहे.
सगळ्यांना आनंद देण्याकरता देवाने रांगून त्या ठिकाणी चरित्र केलं. देव मोठे झाल्यानंतर देवाने सुंदर चरित्र केलं. देवाने चोरीची लीला केली. चोरी कशा करता केली? सगळ्यांचं मन आपल्याकडे लागावं म्हणून चोरी. सगळ्यांचं मन आपल्याकडे लागावं म्हणून खोडे आहेत. काय असतं, जे शाळेतले शिक्षक असतात, शांत पोरं त्यांच्या डोक्यात राहत नाही. खोडकर मुलगा असतो तो शिक्षकाच्या डोक्यात राहतो. देवाने विचार केला, शांत अवतार घेतले मी, अजून यांच्या डोक्यात शिरलो नाही. आता अशा काही खोड्या करायच्या की सगळ्यांना माझं ध्यान केलं पाहिजे, सगळ्यांनी माझं चिंतन केलं पाहिजे आणि सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. भांडणाने सुद्धा कधी कधी माणसाचं मन तन्मय होत असतं. एखादा मनुष्य आपल्याबरोबर भांडला तर तो डोक्यातून जात नाही, स्वप्नात येतो, दिवसासुद्धा आपल्या डोक्यात राहतो. देवाने असा विचार केला, प्रेमाने तर ही माणसं काही माझं भजन करू शकत नाही, कीर्तनात आलं तरी त्यांचं मन लागत नाही, पण यांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून देवाने काय केले, प्रत्येकाच्या घरात जायचं आणि काहीतरी भांडून यायचं, काहीतरी खोडी करायची. या निमित्ताने त्यांना माझं चिंतन होईल आणि त्यांचा उद्धार होईल. आणि मग भगवान परमात्मा एखाद्याच्या घरी जायचे, कोणाचं शिंक तोडायचं, कोणाचं मडकं फोडायचं, कोणाच्या गाई वासरं सोडून द्यायचे. आणि या निमित्ताने त्या सगळ्यांना देवाचं ध्यान घडत होतं. आणि मग गाराणी यायला लागली. यशोदेच्या अंगणामध्ये सगळ्या गोपिका यायच्या, यशोदे बाहेर ये. यशोदेला असं वाटायचं काही सणसूद आहे का काय. हळदी कुंकाचं ताट बाहेर घेऊन यायची. म्हणजे हळदी कुंकाला नाही आलो आम्ही, मग कुठं गेला तुझा लाडका. कुठं गेला म्हटल्यानंतर देवसुद्धा हळूच चोर पावलाने यशोदेच्या मागे यायचे आणि यशोदेच्या पदराखाली लपायचे. काय केलं माझ्या कृष्णाने, ऐक ऐका ऐका बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमुची मुले तुडविली पदे, आता यासी बांधीन, आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नाचियेला मुचा सुना, नाचियेला मुचा सुना, नाचियेला मुचा सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना काना काना, नाचियेला मुचा सुना, नाचियेला मुचा सुना, नाचियेला मुचा सुना. येतो आमुचे घराशी, येतो आमुचे घराशी, धमकावितो लेकी सुनासी, धमकावितो लेकी सुनासी, कोठे लोणी संगमाशी, ओठे लोणी संग आमासी, न सांगता वासरे सोडी विदिशी, आवरी आवरी आपुला काना, नाचियेला आमुचा सुना, नाचियेला आमुचा सुना, नाचियेला आमुचा सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना काना, नाचियेला आमुचा सुना, नाचियेला आमुचा सुना, नाचियेला आमुचा सुना, आमुचा सुना. ऐका, लक्ष द्या, इकडं लक्ष द्या माझ्याकडं. काय सांगतोय मी, कीर्तन सांगतोय. भगवान परमात्म्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे लागावून खोड्या केल्या म्हणून चोरी केली. काय काय लोक म्हणतात देवाने चोरीच कशी काय केली. चोरीच्या निमित्ताने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे लागलं पाहिजे, सगळ्यांना आपलं ध्यान घडलं पाहिजे आणि सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून चोरी आहे. म्हणून भगवान परमात्मा आमच्या घरी येतात आणि आमच्या घरी आल्यानंतर कृष्ण आमच्या घरी येतो. आल्यानंतर आमच्या लेकी असतात, सुना असतात, विचारतात कृष्ण कसं काय आमच्या घरी आला. आमचं घर म्हटलं की त्याला राग येतो. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय का नाही ऐकता, हा नाही काय म्हणा. आमचं घर म्हटलं की त्याला राग येतो. तसं पाहायला गेलं तर ही सगळी सृष्टी आपली एका देवाची. देवाची घर कोणाचं,
कोणीच म्हणत नाही देवाचं बरं का. मुलं बाळ कोणाची, शेतीवाडी कोणाची, करता का देवाच्या नाव 7-12? करू नका बरं का. आपलंच आहे असं समजायचं, देवाचं समजायचं आणि आपण देवाने मला दिले वापरण्याकरता असं म्हणायचं. तुम्ही मला कशा करता, देवाचं का मानायचं? आलं तरी अभिमान होत नाही, गेलं तरी दुःख होत नाही. आलं देवाने दिले, देवाचं आहे, अभिमान करायचं काही काम नाही. गेलं, एका माणसाचा मुलगा मेला, गाडगे महाराजांचा मुलगा मेला. गाडगे महाराज म्हणते देवाचा होता, देवाने नेला, माझं काय गेलं सांगा. म्हणून सगळं देवाचं आहे. देव म्हणतो आपल्या घरी आल्यानंतर माझं माझं करू नका, नाही तर माझं माझं कराल तर दुःख भोगावं लागेल. देव काय विचारतो घरात आल्यानंतर, तुमच्या घरात लोणी आहे का? आता किती जणांच्या घरात लोणी, हातवर करा बरं. आहे, थोड्याफार लोकांच्या आहे बरं का. नाही तर आम्ही बरेच घरी जातो, घरात म्हटलं ना तूप वाढा, थोडं तूप वाढा, तूप म्हटलं की ते चोप. आजकाल घरात लोणी राहिलं नाही, तूप राहिलं नाही. सकस आहार घेतला पाहिजे. मुलांना सुद्धा काय पाहिजे, सकस आहार पाहिजे. पण लोकांच्या घरात हे राहिलं नाही. पण लोणी शब्दाचा इथला अर्थ असा आहे प्रेम. लक्षात ठेवा. काय अर्थ आहे, नका बघू तिकडं. लोणी शब्दाचा अर्थ आहे प्रेम आहे. प्रेम म्हणजे भक्तिप्रेम. प्रत्येकाच्या घरात प्रेम पाहिजे. देव तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला हे विचारत नाही तुमची शेती किती आहे, बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, तुमच्या घरात प्रेम किती आहे. विठ्ठल विठ्ठल भक्तिप्रेम किती आहे. प्रेम नसेल तर बाकीचं सगळं शून्य आहे. म्हणून भगवान परमात्मा येतो, अनेक प्रकारच्या लीला करतो. देवानी सुंदर सुंदर लीला केल्या, खोड्या केल्या, वेणू वाजवली. सुंदर असे वेणूचं वर्णन संतांनी केलंय बरं का. मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनु नंदाचा, सावळा नंदनु नंदाचा वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनु नंदाचा, सावळा नंदनु नंदाचा वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर वाजवितो वेणू. वेणू वाजवली आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आपलं अंतकरण हीच आपली शिदोरी आहे. देवासमोर आपलं अंतकरण प्रगट करायचं. देवाचं कीर्तन भजन ऐकणं हीच देवाची शिदोरी, नामस्मरण करणं ही देवाची शिदोरी आहे. आणि ऐकता ऐकता आपलं मन देवाच्या आकाराचं होणं हाच काल आहे. लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या समोर केल्या. देवाने आपली शिदोरी त्यात टाकली आणि सगळ्यांना भगवंतांनी ऐक्य निर्माण केलं. जीव ब्रह्मरूप झाला, जीव परमात्मा स्वरूप झाला. हाच जीवनातला खरा काल आहे. जीव आत्मरूप होणं, ब्रह्मरूप होणं, परमात्मरूप होणं हाच काल आहे. आणि तो काला देवाने केला, तोच काला बालदास महाराजांनी केला. आणि आपल्या जीवनामध्ये तोच काल्याचा प्रसाद बरोबर घेऊन जायचा आहे. आणि सगळ्यांनी भगवंताचा जय जयकार केला. आपण सुद्धा करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. संत बालदास महाराज सेवा ट्रस्ट, सगळे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला हा भव्य दिव्य महोत्सव. बालदास महाराज या ठिकाणी आपल्याला आनंद वाटण्याकरता, सुख वाटण्याकरता बसलेले आहेत. पण आपण मात्र अधिकारी होऊन तो काला घेतला पाहिजे. लक्षात ठेवा. मी सुरुवातीला सांगितलं
बालदास महाराज सगळं घेऊन बसलेले आहेत, दान देण्याकरता तयार आहेत, पण आपण जर अधिकार संपन्न नसलो, घेण्याच्या लायकीचे नसलो, तर आपल्याला बालदास महाराज तरी काय करते. म्हणून आपण सुद्धा आपलं पात्र शुद्ध केलं पाहिजे. सगळ्यांनी पवित्र आचरण केलं पाहिजे. त्या ठिकाणी पवित्र आहार केला पाहिजे, शुद्ध आहार केला पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे. सगळ्यांनी हळूहळू आता परमार्थ करायला सुरुवात करा. नामस्मरण करा, चिंतन करा, माळा घाला. पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घाला. नामस्मरण करा, चिंतन करा. कोण कोण घालणार आहे हातवर करा बरं. आज कोण कोण घालणार आहे? एक पण नाही. बघा बालदास महाराज म्हणत असतील काय माणसं आहेत. बा वा सदाशिव पाटील, टाळ्या वाजवा. नुसत्या टाळ्या वाजवू नका. तुम्ही कधी घालणार सांगा. तेव्हा हळूहळू सगळ्यांनी नामस्मरण करा, चिंतन करा. त्याच्यात बालदास महाराजांना आनंद आहे, लक्षात ठेवा. आपली झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करूया. इकडे या बाजूला लवकर पटकन. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचा. मी रात्री उल्लेख केला, आमची सद्गुरू जोग महाराजांची आळंदीला संस्था आहे. कधी आळंदीला आले तर या. 5,000 कीर्तनकार संस्थेने तयार केले. आता सध्या 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 18 वर्षाच्या पुढे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी जगात एकमेव संस्था आहे. यंदा शासनाने आम्हाला 10 कोटी रुपये दिले मुलांच्या वसतिगृहाकरता. पंढरपूरला सुद्धा संस्थेची फार मोठी शाखा आहे, जिथे 7वी ते 10वीतल्या मुलांचं शिक्षण दिलं जातं. कुठली फी घेतली जात नाही. मुलांच्या राहण्याची सोय, दिवसभर मुलं शाळेत जातात. बोलू नका. संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी माऊलीच्या मंदिरात रोज ज्ञानेश्वरी सांगितली जाते, प्रवचन असतं. 7 वर्ष झालं मी प्रवचन सांगतोय. ते संपूर्ण जगामध्ये लाईव्ह दाखवलं जातं. टाळ्या वाजवण्याकरता सांगितलं नाही, ते प्रवचन ऐकत जा. रोज लाईव्ह असतं प्रवचन मोबाईलवरती. तुम्ही म्हणाल आम्ही कसं ऐकायचं? तर ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यूट्यूबवर टाका, फेसबुकवर टाका, तुम्हाला ते प्रवचन रोज दिसेल. यूट्यूबवर दिसेल किंवा माझं नाव टाका, ज्ञानेश्वर माऊली शिंदे आळंदी. तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलवरती रामायण आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे. सुंदर. आता मी खूप थोडक्यात लीला सांगितल्या. त्या यूट्यूबवरती मी भागवत टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये 2